नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना DY पाटील विद्यापीठाच्या वतीने डिलीट ही पदवी प्रदान, तर नवघर पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्या आरोपी 6 दिवसात केले अटक। ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना DY पाटील विद्यापीठातर्फे डिलीट ही पदवी श्री सदस्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली। DY पाटील विद्यापीठाचा 8वा पदवीदान समारंभ DY पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता। या 8व्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमास बिहारचे राज्यपाल डॉक्टर DY पाटील, कुलपती डॉक्टर विजय डी पाटील, अध्यक्ष अजिंक्य पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, साक्षरता यासारख्या विषयांवर बैठकामार्फत सामाजिक प्रबोधन आप्पासाहेबांनी केले। आप्पासाहेबांनी डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ही पदवी प्रथमतः नानासाहेबांच्या चरणी अर्पण केली। विद्यापीठाचा 8वा दीक्षांत समारंभ असून शिक्षण, आरोग्य, खेळ यामध्ये DY पाटील विद्यापीठाचे उत्कृष्ट योगदान आहे। तर विज्ञान युगात मनुष्य रममाण होत असून टीव्ही, मोबाईल यांचा अतिप्रमाणात वापर करीत आहेत। अंधश्रद्धेच्या आहारी लोकांनी जाऊ नये। लिंबू मिरची यांच्यामुळे कुठे संरक्षण होते का? त्यांच्यामुळे जर का संरक्षण होत असते तर लष्करातील सरकार हजारो रुपये खर्च करीत आहे। सरकारने सीमेवर सैन्यापेक्षा लिंबू ठेवले तर देशाचे संरक्षण होईल का? असाही प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला। कार्यक्रमाअंतर्गत PhD प्राप्त केलेल्या 1400 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले। पदवी प्राप्त झालेल्या आप्पासाहेबांनी डॉक्टरेट ऑफ लिटरेचर पदवीप्रती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। एवढे वर्ष नानासाहेबांनी कष्ट केले, जवळ 70 वर्ष। त्याच्यापुढे मी आज जवळ 42 वर्ष काम करतोय। त्या कार्याची दखल DY पाटील विद्यापीठाने घेतली, मला आनंदच वाटला। आणि आज कार्याची दखल घ्यायला आणि डिलीट नुसती पण नाही, तसं बघायला गेलं तर मला पदवी काहीच नाही। त्याच विद्यापीठाने पहिली पदवी मला दिली। तेव्हा काय असं आनंद वाटण्यासारखीच गोष्ट आहे नाही, असं काय उत्तमच आहे, चांगलंच आहे। आता आज बघायला गेलं तर भारतीय म्हणजे तरुण पिढी जी आहे एका बाजूने अभ्यास पण करते, विद्या प्राप्त करते, पण दुसरी बाजू जी आहे दुसरी बाजू वाईट गुणांची आहे, ती मात्र त्यांनी कमी करायला पाहिजे। आपली ही भारतीय संस्कृती नाही आहे। भारतीय संस्कृती आपली ही मानवता धर्माची आहे। त्या मानवता धर्म हा आपला राहायला संस्कृतीप्रमाणे आपल्याला राहता येईल, ते आता नाही आहे। एक बाजू बघितली तर चांगली आहे, दुसरी बाजू बघितली जरा ते वेगळ्या प्रकारची भूमिका जरा वाटते। विद्यापीठात कॉलेजमध्ये मुलं जातात आणि वेगळ्या प्रकारची व्यसनं पण करतात, एक मार्गे अभ्यास पण करत असतात, चांगल्या मार्गाने पास पण होत असतात, पण दुसरी बाजू जी आहे दुसरी बाजू ती खराब आहे, ती मात्र बंद व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आज आहेत। त्यासाठी आम्ही बैठकी ठेवल्या आहेत। बैठकीतून आम्ही ते सगळं महत्त्व, त्याचं चांगल्या विचारांचं महत्त्व समजून सांगतो आणि वाईट विचाराची भूमिका कशी सोडावी हे पण शिकवतो आम्ही। विद्या प्राप्त झाल्याच्या खेळाची किंमतच नाही खेळाला। एखादा काही शाळेत गेला नाही, काय नाही, चांगल्या बरोबर क्रिकेट खेळायचं कोण विचारणार नाही त्याला। विद्येला महत्त्व फार आहे, पण उद्या समजा खेळामध्ये काय त्याचं समजा काय नाही करिअर झालं तर मग तो काय करणार? म्हणजे शिक्षण किंवा अभ्यास हे फार खेळाप्रमाणेच महत्त्वाचं आहे। खेळ ज्याप्रमाणे महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे अभ्यास पण महत्त्वाचा आहे, अभ्यास महत्त्वाचा आहे पण खेळही महत्त्वाचा आहे। दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, दोन्ही हव्यात माणसाला। ज्याला ज्याप्रमाणे करिअर करायचं असेल त्याला त्याप्रमाणे उत्कृष्ट काय कला आहे ती, शेवट खेळणं ही कला आहे, सगळ्यांनाही जमत ते। सगळ्यांनी म्हणून आपण असं बोललं की मी सचिन तेंडुलकर होईन करीन, नाही जमणार। प्रत्येकाच्या अंतःकरणामधल्या गुणावर ते अवलंबून आहे आणि त्या गुणाची भूमिका जर त्याला जर चांगली येत असल्याने जरूर त्याच्यामध्ये जावं, पण तरी पण जोडीला अभ्यासाची भूमिका हवीच। एकाग्रता नसेल तर काय होणार नाही, अभ्यास पाहिजे। विद्यार्थी आणि स्त्री सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। बेस्टने पुकारलेल्या 2 दिवसाच्या संपामुळे प्रवाशांना आधार देणाऱ्या TMT बस सेवेला 2,70,000चे तर STला 1.5 लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे। बेस्ट बसचा संप असो किंवा रिक्षा चालकांचा, या बंदच्या काळात प्रवाशांना ST आणि TMT बसचा आधार घ्यावा लागतो। ठाण्यात बेस्टचे 28 रूट असून यामध्ये ठाणे बोरिवली, 3 नाका ते अंधेरी आणि घाटकोपर या रूटचा समावेश आहे। 2 दिवस बेस्टने पुकारलेल्या बंद दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता ST महामंडळाने 14 अतिरिक्त बस ठाणे मुंबई, भिवंडी मुंबई आणि ठाणे बोरिवली या रूटवर चालविल्या। यामध्ये बंदच्या पहिल्या दिवशी 62,000चे तर दुसऱ्या दिवशी 75,000चे अतिरिक्त उत्पन्न ST महामंडळाच्या
तिजोरीत जमा झाले आहे. कायम टीकेची धनी बनणाऱ्या TMTने 2 दिवसात चांगलेच उत्पन्न मिळवले. TMTचे दररोजचे उत्पन्न 19 लाखांच्या घरात असते. मात्र बंदच्या तुलनेत 1,21,000चे पहिल्याच दिवशी तर दुसऱ्या दिवशी 1,49,000चे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. बंदच्या काळात अनेक प्रवाशांनी TMT आणि STचा आधार घेतल्याने हे उत्पन्न वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साइडवर जाणार. Though I travel lot, I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलण वाली गल है. पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. आम्ही मतदान करणार. तुम्ही मतदान करा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नवघर पोलिसांची धडक कारवाई. 6 दिवसात रिक्षा चोरणाऱ्या चोराला केले अटक. 30 मार्च रोजी मुलुंड पूर्वेच्या अरिहंत दर्पण येथून चोरी झालेल्या रिक्षाचा माग लावण्यात नवघर पोलिसांना अखेर यश आले. MH03 BA 3589 या रिक्षाचा मालक राकेश पाटोळे यांनी मुलुंडच्या अरिहंत दर्पण येथे रात्री 12:30च्या दरम्यान पार्क केलेली रिक्षा सकाळी न सापडल्याने नवघर पोलिसात तक्रार केली. चोरी झालेल्या रिक्षाचा शोध घेता ही रिक्षा मुंब्रा शिळपाटा रोडवरील पापा ऑटो गॅरेज येथे आढळली. या रिक्षाची ओळख पटू नये यासाठी रिक्षात अनेक फेरफार करण्यात आल्याची माहिती रिक्षा चालक राकेश पाटोळे यांनी S9शी बोलताना दिली. रविवारी सकाळी मला कळलं 7:30 वाजता. नेहमीप्रमाणे मी रिक्षावर आलेलो आणि बघितलं आल्यानंतर रिक्षा नव्हती तिथे. आजूबाजूला चौकशी केली. काही जणांना विचारलं तर ते म्हणाले आम्हाला काय कळालं नाही पण त्यानंतर खूप ठिकाणी आपल्या मुलं लिस्टमध्ये शोधली. म्हटलं कोणीतरी असं मस्करी केलं तुम्ही विचारणे वगैरे शोधली. शोध घेतल्यानंतर आम्ही चौकीमध्ये आलो. FIR रजिस्टर केली. त्यानंतर त्यांच्या सांगण्यावर आलं की रिक्षा चोरीला गेली असेल. तर मी ते आजूबाजूला CCTV कॅमेरा लावलेले आहेत त्याच्यामध्ये चित्रला काय आढळलं नाही त्याच्यामध्ये. आणि जे माझे मित्र होते नाईटला जे रिक्षा चालवतात त्यांनी सांगितले की ती रिक्षा जी आहे आपल्या ठाण्याच्या दिशेने गेलेली दिसली त्यांना. मग त्यावेळी आम्ही अंदाज लावला की रिक्षा ठाण्याच्या बाहेर गेलेली आहे, मुंबईच्या बाहेर गेलेली आहे. तर मग काही जणांच्या सांगण्यावर आम्ही खूप ठिकाणी शोध घेतला रिक्षाचा. गोवंडीला गेलो, तर शहापूरपर्यंत गेलेलो आहे. इकडे गोवंडी या साईडला जिथे पण रिक्षा स्क्रॅप केली जाते चोरीच्या तिकडे पण शोध घेतला. आणि नंतर शेवटी मग बुधवारी दिवेच्या दिशेने निघालो. कळवा दिवा मुंब्रा या दिशेने निघालो. तर कलव्यामध्ये खूप ठिकाणी शोधण्यात आली जिथं रिक्षावाले असतात, गॅरेजेस असतात. नंतर मुंब्राच्या दिशेने गेलो. तिथे स्टेशनच्या बाहेर खूप अशा रिक्षा होत्या. आम्ही विचार केला की तिथे मॉडिफाय करून आपली गाडी चालत असेल. स्टेशनच्या बाहेर आम्ही शोध घेतला.
नंतर खर्डेगाव रोड नाका या रस्त्याने आम्ही गेलो तर तिथे एक गॅरेज होतं. त्या गॅरेजच्या समोर आपली रिक्षा उभी दिसली. त्या रिक्षावर नजर गेल्यानंतर आम्ही काही असे वस्तू बघितल्या गॅरेजमध्ये त्या रिक्षावरती की आपल्या होत्या ओळखीच्या. मेन म्हणजे शॉप ऑफिसर होता आणि एक मडगाडच्या पुढे ते वायसर लावलेलं होतं. त्या 2 वस्तूवर आम्ही ओळखली रिक्षा की ती आपलीच आहे. काही असे ते फ्लॅशे वगैरे आहेत आणखी पण तिथे आपल्या ओळखीचे. त्यावरून पण पूर्णपणे अंदाज झाला की रिक्षा आपली. त्यानंतर चेस नंबर बघितला आणि इंजिन नंबर पण चेक केला. यांच्यावरून कन्फर्म झालं की रिक्षा आपलीच आहे. त्यानंतर इथे सिनियर जे आहेत हेमंत देवरे साहेबांना आम्ही कॉल केला की अशा आपली रिक्षा मिळाली आहे मुंबईमध्ये. तर त्यांनी कमीत कमी 20 मिनटामध्ये ते तिथे पोहोचले. त्यानंतर रिक्षा ताब्यात घेतली आणि गुन्हेगाराच्या शोधांसाठी ते त्यांची एक टीम भिवंडीमध्ये दिली. या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर दयारकर आणि पोलीस उपनिरीक्षक हेमंत दवरे यांच्या पथकाने कारवाई करत निरुद्दीन इमामुद्दीन अन्सारी या आरोपीला अटक करून 4 एप्रिल रोजी मुलुंड कोर्टात दाखल केले. या आरोपीला 7 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कौस्तुभ दरवेशसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. शक्तिमेल बलात्कार प्रकरणी अखेर सत्र न्यायालयाचा निकाल. 3 आरोपींना फाशीची शिक्षा तर 4थ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप. गेल्या वर्षी शक्तिमेल कंपाऊंडमध्ये फोटोग्राफरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 9 महिन्यानंतर सत्र न्यायालयाने दोषी आरोपी विजय जाधव, कसीम बंगाली आणि मोहम्मद सलीम अन्सारीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. नवीन कलमानुसार देशभरात दिली गेलेली ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे. बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर अवघ्या 60 दिवसात न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केली. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारने दंडविधानात 376E हे नवे कलम अंतर्भूत करून फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली. त्यानुसार तिघांना सामूहिक बलात्काराचा गुन्हा दुसऱ्यांदा केल्याबद्दल फाशीची शिक्षा दिली तर 4थ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. शक्तिमेल सामूहिक बलात्कार प्रकरणी सुनावण्यात आलेली शिक्षा आणि स्त्रियांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यात आला. जो खबर है वो सुन के अच्छा ही लगा कि अभी ये जो खबर आया कि तीनों को फांसी की सज़ा दे रहे हैं तो हमें अच्छा लगा कि कहीं ना कहीं किधर एक न्याय मिल रहा है कि एक लड़की को सामूहिक बलात्कार किया, वो भी प्रेस रिपोर्टर है. तो ये फैसला सुन के हमको खुशी हुई कि ये बलात्कार के प्रकरण पे फांसी दे रहे हैं. तो अच्छा है कि ऐसा ही अगर होते रहेगा, हर एक इंसान को अपनी अपनी बुराई का अगर ये मिलेगा तो हम लोग को अच्छा लगेगा कि चलो बाबा ये कुछ ना कुछ अपने को कभी कभी अच्छा बात मिला है कि ये फांसी हो रही है. तो हम लोग को सबको ऐसा लग रहा है कि ऐसा ही होना चाहिए. सुरक्षित तो ऐसे तो हम लोग रहते ही है, लेकिन रात को जब भी हम लोग आते हैं या समझो कि सवेरे मॉर्निंग में निकलते हैं सर्विस पे जाने के लिए, तभी हमारी सुरक्षा कुछ नहीं रहती है. तभी हमको खुद को हमारी सुरक्षा के लिए ध्यान में रखना पड़ता है. आजकल कैसे लड़के जैसे दिखते हैं, 17, 18, 19 साल के बच्चे दिखते हैं. हमको लगता है कि वो बच्चे हैं, लेकिन बाद में मालूम गिरते हैं हमारे पीछे आने के बाद में साड़ी खींचा या कुछ गलत किया, धक्का देते, इधर उधर हाथ घुमा, तभी हम लोग को लगता है कि ये कुछ कर रहे हैं. तो ये सब जो फांसी की सज़ा हुई उनसे ये बहुत अच्छा हुआ कि आगे जाके ये ऐसा नहीं होना चाहिए. लड़की लोग देखो सुरक्षा इतनी नहीं है अभी भी. ये 3 को हुआ ऐसे ही और 300 को होने चाहिए. 300 को लेके 3000 जो जैसे बलात्कार करते हैं उनके केसेस में ऐसा हुआ तो दूसरी बार रेप केस का होएगा ही नहीं है. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साईडवर जाणार. Though I travel a lot, I'll make a point to cast my vote. वोटिंग इज एज इम्पोर्टेंट एज माय ड्यूटी. और ये भी कोई भुलण वाली गल है, पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतं. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील कशिश पार्कमध्ये गाड्या फोडून चोरांनी केली साऊंड सिस्टीम लंपास. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पुढील तपास सुरू. निवडणुकीच्या काळात पोलीस बंदोबस्त अनेक ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. काल रात्री ठाण्यातील कशिश पार्कमध्ये चोरीचा अनुचित प्रकार घडला आहे. रात्री 2 स्विफ्ट आणि इनोवा कारच्या काचा तोडून चोरट्यांनी तिन्ही गाड्यांमधील साऊंड सिस्टम लंपास केले. सकाळी बाहेर पडण्याकरिता गाडीजवळ आल्यावर हा सर्व अनुचित प्रकार वाहनचालकास उघडकीस आला. वाहनचालकाने त्वरितच ही माहिती नजीकच्या पोलीस स्थानकात दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामाही केला. परिसरात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलीस पुढील तपास करणार आहेत. वाहनचालकांनी घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती दिली. ही माझी गाडी आहे. गाडीचा लेफ्ट साईडचा काच तोडलेला आहे. आतमध्ये जवळ 35,000चा टेप होता पायनेर कंपनीचा, ते तोडून घेऊन गेलेत. निवडणुकीच्या काळात पोलिसांचा नको तिथे अधिक प्रमाणात वापर करीत नागरिक आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा ही सध्या रामभरोशाची असल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली. तसेच प्रशासनालाही जाब विचारणा केली आहे. या प्रिमायसेसमध्ये, या कशिश पार्कमध्ये दिनदहाडे रात्रीचं म्हणा 2-3 गाड्याचं एकत्र एक चोऱ्याला गेलेलं, काच फोडून किमतीच्या टेप रेकॉर्डर, त्याच्या वस्तू, अमूल्य वस्तू घेतले गेले. मला एक सांगायचं आहे, पोलीस लोकांनी काय करतात, इलेक्शनचा पिरियड चालू आहे, एवढा मोठा बंदोबस्त चालू आहे बाहेर, आणि आमचं एकच गेट आहे, येणं जाण्याचं एकच गेट आहे. बाकी सर्व चारोतरफ पण ग्रिल पॅक आहे, बाहेरून येणाऱ्या माणसाचा कोण नाही. आमच्या टोटल प्रिमायसेसमध्ये कॅमेरा अवेलेबल आहे, कॅमेराचं पण तपासणी चालू आहे, पोलीस पण आपलं कामं करतं. बोलायचा अर्थ असं होतं की या पोलिसांचा रोल फक्त चोरी झाल्यानंतर येतात, खरं आहे ते येतात, आपली लिहून जाणार, पण यापुढे हे तिसऱ्यांदा घडलं या प्रिमायसेसमध्ये. का हा तिसऱ्यांदा घडला? पहिल्यांदाच का नाही ते लोकांनी क्लोज केलं? पहिल्यांदा का नाही? हे चोरीच्या कारचं नाही, अनेक वस्तू चोरीला गेलेले, तर पोलीस आपली कारवाई का नाही करत? त्याचा आम्हाला एक पोलिसांच्याकडनं एक उत्तर हवं आहे. फक्त लिहून जाणं त्याचा अर्थ नसतं. इलेक्शन पिरियड आहे, बंदोबस्त असतो, बंदोबस्तमुळे तुमच्या गाड्या बाहेर असतात, तरी चोऱ्यांची एवढी हिंमत की आमच्या प्रिमायसेसमध्ये येऊन 3 गाड्या एकत्र फोडून गाडीच्या आतल्या वस्तू घेत गेलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मिळवडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण असून भावी खासदार कसा असावा याबाबत त्यांची काही जाणून घेतलेली मतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या रणधुमाळी सुरू झाली. प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपला जाहीरनामा घेऊन मतदातापुढे सादर करतोय, तर जाहीर सभा, भाषण यातून विरोधकांवर ताशेरे ओढण्यास सध्या चांगलाच रंग चढलाय. या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजेच मतदार. आजचा तरुण हा उद्याचा भावी नागरिक ठरणार आहे. तरुण मंडळी पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. थोडक्यात भारतीयत्वाची जाणीवही यातून होणार आहे. नवीन मतदारांची नोंदणी करण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता. मुंबई आणि ठाणे मनपाकडून मतदारांना जागृत करण्याकरिता विविध मोहीम हाती घेतल्या आहेत. भावी नागरिक असलेल्या तरुणांच्या होणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केला आहे. तर सध्या भाषणबाजीतून सुरू असलेले टीकास्त्र, घराणेशाही, कौटुंबिक वाद, पैसे वाटप यासारख्या गोष्टींबाबत नाराजी व्यक्त केली. गैरकृत्याबाबत कठोर कारवाईची मागणी तरुणाईने केली आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देणारा खासदार असावा असे तरुणींचे मत आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम सध्या सर्वत्रच वाजू लागलेले आहेत. मतदारांमध्येही तितकीच विभिन्नता आहे. आपल्यासोबत इथे आहेत काही तरुण मतदार जे आत्ता पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काय त्यांच्या नेमक्या येणाऱ्या खासदाराकडनं अपेक्षा आहेत आणि मतदानाचा हक्क बजावताना त्यांना काय नेमका आनंद होणार आहे, आपण त्यांच्याशी बोलून जाणून घ्या. आपल्यासोबत इथे काही तरुण मंडळी आहेत. मित्रा, तुझं नाव सांग. तू पहिल्यांदाच तुझं मतदानाचा हक्क बजावणार आहेस, काय वाटतं तुला याच्याविषयी? खासदारांनी जी आश्वासनं निवडणुकीच्या आधी देतात ती त्यांनी निवडणूक झाल्यानंतर ती पूर्ण करायला हवी. मतदान करताना खूप आनंद होत आहे. पहिल्यांदाच अधिकार बजावत आहे. मैत्रिणी, तू देखील एक आहेस, तू पण पहिल्यांदाच तुझं मतदानाचा हक्क गाजवणार आहे. काय तुझ्या अपेक्षा आहेत नेमका आणि कसं वाटतंय तुला?
जे सांगतात की रस्ते बांधू, म्हणजे जे कामात सांगतात की आश्वासनं देतात, तर ती त्यांनी पूर्ण करून ते म्हणजे सगळ्या जनतेपर्यंत त्यांना जी मदत सांगतात, आश्वासनं देतात, ते पूर्ण केली पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जे पैसे देतात म्हणजे आणि मतं घेतात, तर ते करू नये. म्हणजे आणि लोकांनी पण म्हणजे योग्य त्याच नेत्याला मत द्यावं. म्हणजे असं उगाच पैसे देणारे किंवा असं म्हणजे जे चांगलं काम करणार असेल, सुशिक्षित असेल, त्या नेत्यालाच मत दिलं पाहिजे. उगाच कोणाला देऊन मत वाया नाही गेलं पाहिजे, असं माझं मत आहे. मित्रा, तू देखील यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेस. अनेक उमेदवार याच्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपला होणारा भावी खासदार कसा असावा असं तुला वाटतंय? माझ्या मते मी पहिल्यांदाच मतदान करतो आणि आपला खासदार हा फक्त जाहीरनाम्यावर सगळं लिहून असणारा नसावा. खूप म्हणजे सत्यामध्ये सगळं उतरवून काढणे पण असावे. जे बोलतात ते की सरकार म्हणजे खासदार जे आमदार करतात तेच खासदार करू नये. खासदारांची पण खूप पूर्ण ठाणे शहर त्यांच्या ताब्यात असतो आणि त्यांना पूर्णपैकी चांगलं काम केलं पाहिजे. माझं एवढंच मत आहे. त्याचबरोबर आपण बघतो की सध्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अनेक सभा, भाषणं वगैरे अशी केली जातात. त्या भाषणांमधनं आपल्या विरोधकांवरती टीका देखील केल्या जातात. तर त्या टीका योग्य आहेत का असं तुला वाटतं का? मला असं वाटतं की त्या टीका अतिशय योग्य आहेत. कारण मुद्दे राहतात बाजूला आणि यांचे वैयक्तिक जे काही प्रश्न आहेत, वैयक्तिक मॅटर आहेत, तेच पुढे येतात. हे लोक त्याचाच इश्यू करत आहेत. तर मला वाटतं त्याचा इश्यू न करता तुम्ही सध्या जे आता जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती बोला, त्याच्यावरती चर्चा करा, त्याच्यासाठी सभा घ्या. मी आता पहिल्यांदा आईवडिलांसोबत मतदान करायला जातो, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. माझं असं म्हणणं आहे की कुठलाही पक्ष जरी निवडून आला तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याने ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण बघतो की आपण जो खासदार निवडून देतो त्याच्यामध्ये आत्ताचा जो सध्याचा उत्साह असतो, निवडून आल्यानंतर जो उत्साह असतो, त्याच्यामध्ये खूप फरक असतो. सभेमधनं पण आपण बघत असतो की ते एकमेकांवरती आरोप करण्यामध्ये इतके गुंग झालेत की त्यांना नागरिकांचे प्रश्न हे सध्या काही दिसत नाही. मग हेच जर का निवडून दिलेले आपले खासदार उद्या नक्की आपले प्रश्न लोकसभेमध्ये पुढे मांडू शकतील असं तुला वाटतं का? हां, म्हणजे आपण ज्याला निवडून देतो, ज्याच्यावर आपला विश्वास आहे, त्याला खरंच जर लोकांविषयी काही कळकळ असेल तर तरी असं मला वाटतं की एखादरी खासदार किंवा आमदार असं असेल की जो लोकांचे प्रश्न खरंच लोकसभेत, विधानसभेत मांडत असेल. पण आत्ता परिस्थिती बघता तसं फार कमी आहे. पण होप सो बघूयात. खासदार म्हटल्यानंतर सुसंस्कृत, एज्युकेशन या सगळ्या गोष्टी बघायला येतात. तू कुठला मुद्दा उचलणार आहेस आणि ते बघून तू वोट करणार आहेस? मला असं वाटतं की खासदार ज्यावेळी इलेक्शन येतं त्यावेळीच फक्त लोकांच्या मध्ये येतात, त्यांना आश्वासनं देतात. ती आश्वासनं निवडणुकी झाल्यानंतर पण त्यांनी आपल्या लोकांमध्ये यावं, त्यांच्या समस्या जाणून घ्यावा. फक्त इलेक्शनपुरत्या समस्या जाणून घ्याव्या ही अपेक्षा नाही आहे आमची. त्यांनी इलेक्शन झाल्यानंतरही वारंवार किंवा महिन्यातून एकदा किंवा असं त्यांनी जनतेकडे समस्यांचं दरबार भरवला पाहिजे असं मला वाटतं. मी असं म्हणेन की मी ज्याला वोट देणार आहे आधी त्याच्या नावापासून ते त्याची बेसिक इन्फॉर्मेशन बघेन की खरंच मी ज्याला वोट देतोय तो जो माणूस आहे, ती व्यक्ती आहे, ती खरंच तेवढी शिकली आहे की ती तेवढी पात्रता आहे का उगाचच तिथून अफरातफर पैसे वगैरे घेऊन हे लोक उभे राहिलेत. मी या गोष्टी बघूनच वोट देईन. आणि जर सगळीकडे जर मला चुकीच्या गोष्टी असतील तर मग मी मतदानच करणार नाही. एकंदरच आपण बघतोय की तरुण मतदार हा नक्कीच जागृत झालेला आहे. आपल्यासोबत काही मुली देखील आहेत. त्यांचं काय, महिला हक्क कशा प्रकारे बजावणार आहेत असं तुला वाटतं? सर्वात आधी तर 3-4 वेळा अप्लाय केल्यानंतर मतदार कार्ड आलं आहे. त्याच्यामध्ये पण चुकीचं इन्फॉर्मेशन, म्हणजे पप्पांचं नाव आहे तिथे हजबंड्स नेम टाकून आलं आहे. आणि पण नशीब ह्यावेळी वोट तरी देऊ शकतो. फक्त मुलींची सिक्युरिटी पाहिजे. आणि असं वाटतं आधीचे जे होते त्यांनाच निवडून देऊ, म्हणजे त्यांचे पोट ऑलरेडी भरलेले आहेत. नवीन आले की त्यांचं 0पासून अकाउंट चालू होणार आहे. ऑलरेडी ह्यांच्याकडे करोड्स आहे तर त्यांनाच देऊया, जास्त पैसे घेणार नाही. हे आता 0पासून अकाउंट ओपन करतील, ते भरायला खूप वेळ लागेल. आणि मुलींची सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी चांगली पाहिजे. मुलींना ठाण्यामध्ये तरी ॲटलीस्ट सेफ फील झालं पाहिजे. जसं आता रेप्स हे ते चालू आहे, म्हणजे त्यांना अजून शिक्षा मिळत नाही म्हणून अजून चालूच आहे. त्या एका केसनंतर पण किती केस होत गेले. असं वाटतं सिक्युरिटी मिळाली पाहिजे. आणि उगाच मोठे कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या म्हणजे स्वतः थ्रू नाही जायला पाहिजे. एक्झॅक्ट अमाऊंट भेटली पाहिजे, एक्सेस अमाऊंट नाही घेतली पाहिजे. आणि गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे की एक्सेस अमाऊंट त्यांना नाही भेटत आहे.
मैत्रिणी, काय तुझ्या देखील काय होणार आहे खासदाराकडनं, काय अपेक्षा? ॲक्च्युली ते लोक क्वालिफाईड असले पाहिजेत, म्हणजे पात्रता असली ते पाहिजे त्यांच्यामध्ये. आणि आपण जे वोट करणारे असतात ते स्वतः कन्फ्यूज असतात की आपण कोणाला वोट करायचं, माहीत नसतं की याचं क्वालिफिकेशन काय आहे. आणि मग नंतर आपण कोणाच्या तरी इन्फ्लुएन्सखाली येऊन त्यांना वोट देतो. बस. आता तर पैसे वाटप पण चालते की आम्हाला वोट द्या, 2000 घरी येतील. 3 जण वोट करणार आहे, 6000 घरी येतील. योग्य वाटतं का तुम्हाला? असं मिळालं आम्ही पैसे घेऊ, पैसे मिळतात कोणाला नको असतात, पैसे घेऊ, पण आम्ही वोट त्यांना देणार आहे. कुठून त्यांना कसं माहिती आम्ही कोणाला वोट देणार आहे? पैसे त्यांचे फुकट चालले, आमचं काय ना जातं. सगळ्या गोष्टी योग्य आहेत का असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही, हो थांबल्या पाहिजे, पण कोण थांबवणार? आमचं आता कोण आहे का? आम्ही फक्त वोट देऊ शकतो, अजून काही करू नाही शकत. गव्हर्नमेंटने बघायला पाहिजे, हे सगळं थांबवायला पाहिजे. उगाच हा एक बोलायला तो चुकीचा आहे, तो बोलणं हा चुकीचा, एकमेकांना शिवाय याच्यामध्ये काय त्यांचंच नुकसान होतं. त्यांना सोडून कोणत्या तिसराच पक्ष निवडून यायला पाहिजे, मग मजा यायला. याबाबत काही ठोस कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? हो, पण ते दिसलं तरी पाहिजे लोकांना, गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचलं पाहिजे की असं हा व्यक्ती असा करतोय, तिथे शिक्षा मिळाली पाहिजे. म्हणजे कळून येते की कोण चुकी करते, पण हे सगळं कळून आल्यावर सुद्धा काही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, त्यांना असंच मोकळं सोडून देतं. त्याच्यावर म्हणजे त्यांना पनिशमेंट वगैरे झाली पाहिजे. हे खूप म्हणजे एकाला पनिशमेंट झाली तर नंतर दुसरा करेल की आपण हे केलं नाही पाहिजे. म्हणजे सगळ्या पब्लिकचं तुमच्यावर लक्ष आहे की काय चालू आहे ते. आणि सध्या जगात देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे या रूलप्रमाणे पैसा दिला जातो आहे आणि घेतला पण जातो आहे. म्हणजे राजकीय पक्ष थांबत नाही आहेत करप्शन करायला, भ्रष्टाचार करायला. ते पैसे वाटत आहेत आणि लोक घेत आहेत. त्याच्यामुळे आपल्यावर आहे की आपण नक्की कुठले मुद्दे धरून मतदान करायचं किंवा कोणत्या पक्षाला मतदान करायचं हे यावेळेला फर्स्ट वोटर्सवर डिपेंड आहे. आणि त्याच्यासाठी राजकीय पक्षांनी जास्त मेहनत याच्यासाठी घेतली पाहिजे की नवीन मतदार येतील आणि वोट करतील. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा फॉर्म भरला वोटिंगसाठी, तर माझं अजूनही वोटिंग कार्ड आलेलं नाही आहे किंवा मतदार यादीत पण नाही आहे. पण मग बरेच जण सोडून देतात विषय की मी 10 वेळा फॉर्म भरला, 5 वेळा फॉर्म भरला, कशासाठी हवं आहे. इवन माझे काही नातेवाईक आहेत ज्यांनी आत्तापर्यंत 4 ते 5 वेळा मतदान केलं आहे, पण यावेळेला त्यांचं नाव आलेलं नाही आहे यादीत. मग ही नावं गायब कशी होत आहेत मतदार यादीतून? म्हणजे मेजॉरिटी वोट्स वाया घालवण्यासाठी, मायनॉरिटी वोट्स मिळवण्यासाठी की अजून कशासाठी? तर राजकारण्यांनी आधी नवीन मतदारांना एक चान्स दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे की तुम्ही या मतदान करा आणि करप्शन थांबवायला हवं. नवीन मतदारांची दिशाभूल होऊ नये, त्याचबरोबर तू देखील एक नवीन मतदार आहेस, इतर तू नवीन मतदारांना काय आव्हान करशील या सगळ्या गोष्टींबाबत? मी असं म्हणेन की तुम्ही कोणताही पक्ष म्हणजे भाऊबंदकी वगैरे ह्या सगळ्या घरच्या गोष्टी आहेत त्यांच्या. म्हणजे हे नेहमीच होतं की हा भाऊ ह्या भावाने असं केलं, काका पुतण्या, मामा भाचे, असे खूप रिलेशन्स राजकारणात सध्या गाजत आहे. तुम्ही पण सभा बघताय. पण तरीही कुठल्याही उमेदवाराचं शैक्षणिक पात्रता त्याची काय आहे, त्याने काय शिक्षण केलं आहे किंवा त्याची बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे फक्त तो कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाचा आहे म्हणून मत देऊ नका, पण त्याची एक बॅकग्राऊंड बघा की त्याने कितपत काम केलेलं आहे. आणि आता ऑप्शन आपल्याकडे खूप कमी आहेत. म्हणजे सगळ्यात कमीत कमी भ्रष्टाचार कोणी केला असं आपल्याला विचार करून मतदान करायला लागतं आहे. एकंदरच आपण बघतोय की जे काही चाललं ते बदल करण्यामध्ये या तरुणांचा खूपच म्हणजे अशी खूप बदल करण्यामध्ये त्यांची इच्छा देखील आहे. नवीन असले आहे मतदार ते मतदानाकरता आता सज्जही झालेले आहेत. आपण बघूया आता येणाऱ्या निवडणुकीचा काळच ठरवेल कोण कितपत श्रेष्ठ आहे आणि या मतदारांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील की नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना DY पाटील विद्यापीठाच्या वतीने डिलीट ही पदवी प्रदान. तर नवघर पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्या आरोपी 6 दिवसात केले अटक. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबवतो. तोपर्यंत नमस्कार.